हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. बघा इथं छान असं पण ट्रेंडिंग आपण लटकन बघणार आहोत. त्यासाठी बघा इथं काय काय घेतलेलं आहे. असा ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे, नॉट घेतलेली आहे, एक लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची. सगळ्यात अगोदर नॉट घेतलेली ती छोटे छोटे आपण असे 6 तुकडे करून घेणार. म्हणजे हे बघा असे घेतलेले आहे डबल लेअरमध्ये. ते कट करून आपण त्यातनं ना हे काढणार आहोत, एक सिंगल सिंगल काढणार आहोत. असे आपण 3-3 घेणार. म्हणजे ह्या लटकनला 3, त्या लटकनला 3, असं 6 घेणार आहोत. आता मधून आपण कट करून घेऊया व्यवस्थित, म्हणजे 3-3 बरोबर एकसारखे होतील. आता बघा हे कट करून झालेले आहे. आता चौकोनी कपडा आपला व्यवस्थित घ्यायचा. पहिल्यांदा आपण छोटे खाली लटकन करणार ना, त्यासाठी बघा असं छोटंसं घेतलं जातं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं बारीक मोठं घेतलं तरी चालेल. इथं बघा मी चौकोनी असे तुकडे घेणार आहे. बघा असं व्यवस्थित घ्यायचं चौकोनी करून. आपल्याला किती लागणार 6 आपण असे चौकोनी तुकडे करून घेणार. एकसारखे 6 चौकोनी एकसारखे करून घ्यायचे व्यवस्थित. बघा असं मधून कट करायचं. कट करून झालं की बघा असं मधून एक फोल्ड करायचा आणि त्याच्याबरोबर नॉट लावायची आणि अजून एक फोल्ड करून त्याच्यावरून आपण तिरकस स्टिच करून घेणार. खालच्या साईडनं जराशी आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि पॅक करून असे आपण 6 करणार आहोत. म्हणजे 6 छोट्या छोट्या नॉट एकसारख्या घ्यायच्या. तुम्हाला जरी मोठ्या साईजमध्ये केलं तर मोठ्या साईजमध्ये केलं तर मी मिडियम साईज मी छोटंसं करणार आहे. त्यामुळे बघा सगळ्या 6 पाकळ्या करून घ्यायच्या. व्यवस्थित डबल स्टिच करू नका, असे पाकळी बाहेर काढून घ्यायची. म्हणजे एकदम साधं सिंपल छान असं बघा आपलं लटकन तयार झालेलं आहे. आता एक केलं त्याचप्रमाणे आपण आज राहिलेले 5ही असे पूर्ण करून घेणार. म्हणजे एकसारखे आपलं लटकन होणार आहे. मग परत दुसरं एक मोठं लटकन मोठं बनवायचं ते मी सांगतेच. आता बघा पहिलं पण मी काही कटिंगचे वगैरे व्हिडिओ हे केलेले आहेत, ते पण नक्की बघा. किंवा मशीन वगैरे क्लीन कशी करायची, सगळं साधं सिंपल छान असं मी सांगितलं. एकदम थोडक्या साहित्यात छान असं सांगितलेलं आहे. तर तुम्ही तोही व्हिडिओ नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवनवे व्हिडिओ बघायला भेटतील. बघा पहिलं पण मी जेव्हा आपल्याकडे शिल्लक राहिले ब्लाऊज पीसचा तुकडा असेल, मग त्याला प्रश्न पडतो आपल्याला काय करायचं. त्याचं पण बघा मी छान डोअरमेट शिवले होतं, कालच व्हिडिओ अपलोड केले आहे. त्याचं पण कटिंग आणि टिचिंग बघा. आता बघा व्यवस्थित आपण 2 पाकळ्या करून घ्या. तशाच सगळ्या पाकळ्या करून एकसारख्या घ्यायच्या. एकसारख्या सगळ्या पाकळ्या करून जरी तुम्हाला हवं असल्या तुमच्या साडीमध्ये कॉम्बिनेशन असलं तर तुम्ही रंगीबेरंगी केलं तर चालेल. जसं पाहिजे असं आपल्याला करता येते. एका रंगाचं नाही तर प्लेनवालेच साडी आहे ना, कॉन्ट्रास्टमध्ये नव्हती, त्यामुळे एकसारखंच मी लटकन केलेलं आहे. तर तसे तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही रंगीबेरंगी केलं तर चालेल. कारण आपल्याकडे ब्लाऊजचे वगैरे तुकडे असतेच ना, मग त्याचा पण छान असा उपयोग होऊन जाईल आणि छान असं लटकन पण तयार होईल. आता बघा हे बनवून झालं, तसं दुसरं पण बनवून घ्यायचं. असं एकूण मी सांगितलं तसं 6 बनवून घ्यायचे. बघा छान असं एकसारखं आलं का बघून घ्यायचं. फक्त घेताना एकसारखं असं घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे आपलं लटकन एकसारखं आलं पाहिजे. आता बघा अजून आपण किती केलेत, आपण 4 केलेत ना, अजून 2 करून घेऊ म्हणजे 6. जरी तुम्हाला हवं असले अजून जास्त केले तर चालतील. खाली आपण लटकनच्या खाली लावणार आहोत. तुम्हाला पाहिजे तेवढं असं छान असं म्हणलं तर लावता येतं. किंवा जास्त गुच्छा करून असं म्हणून लावलं किंवा एकमध्ये लावलं चालेल. पण कसं तर जास्त भरपूर लावलं का नाही छान वाटतं आणि लटकन पण छान असं युनिक काहीतरी वाटतं. एकदम छान आहे, साधं सोपं. जास्त काही नाही. आपल्या बरंच प्रश्न पडतं बाबा की लय किचकट असतं काय असतं, पण नाही, एकदम सहज सोपं आहे. जास्त काही लागत नाही आपल्याला. थोडक्या साहित्यात छान आता बघा मी काय इथं फक्त आपले नॉट घेतलेले आहे आणि जो ब्लाऊजमधला राहिलेला आपला शिवून कपडा आणि एक लेस घेतलेले आहे. लेस पण ते मी गोल्डनचं थोडंसं तुकडा राहिलेला तोच घेतलेला आहे, तोच आपण यूज करणार. व्यवस्थित हो असं दुसरं पण लटकन व्यवस्थित करून घ्यायचं. म्हणजे एकूण 6 लटकन आपल्याबरोबर, म्हणजे 6 लटकन म्हणजे ह्या एका लटकनला 3, ह्या लटकनला 1 आणि 3 असे 6 करून घ्यायचे. व्यवस्थित करून झालेले आहेत. एकसारखं बघा असं काढून घ्यायचं बाहेर. व्यवस्थित झालेलं आहे. आता 6 करून आपलं लटकन. आता बघा दुसरी नॉट घ्यायची. दुसरी नॉट घेतलेली आहे ती आपण जेवढे तुम्हाला साईजनुसार पाहिजे ना तेवढे घ्यायचे. नॉटमध्ये काही साईजनुसार नाही, जेवढं पाहिजे तसं घ्यायला लागतं. आता बघा नॉट घ्यायची व्यवस्थित असं, त्याला असं सगळ्या पाकळ्या आपण एकसारख्या कशा जेवढ्या पाकळ्या केल्या तिन्ही व्यवस्थित अशा धरून घ्यायच्या. एका साईडला 3 एका साईडला 3, तिन्ही पाकळ्या धरायच्या. त्याचबरोबर दुसरी नॉट आहे त्याशी लावणार. पण त्या अगोदर तिन्ही पाकळ्या एकत्र धरून स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे एकसारख्या
निसटणार नाही. आणि त्यात बघा ही नॉट लावायची, जे ब्लाऊजला आपण नॉट लावते लावून ना व्यवस्थित बघा शिलाईनं असे पॅक करून घ्यायचं. दुसरं तिन्ही तसंच घ्यायचं, त्याला बघा नॉट लावून घ्यायचं. फक्त नॉट लावताना बघा समोरासमोर त्याची तोंड आली पाहिजे एवढं काय. मी बघा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल, समोरासमोर येऊन द्यायचं आणि व्यवस्थित बघा त्याच्यावर लॉक करून घ्यायचं शिलाई. बघा लॉक करून झालेली आपली शिलाई. तर बघा ते जोडून झालेले आहेत त्याला. आता दुसरं बघा 2 चौकोनी आपल्याला तुकडे लागणार आहेत ते ब्लाऊज पीसाचे. म्हणजे ते काय करायला आपल्याला त्याचं आपण मोठं जेवढं तुम्हाला पाहिजे मोठं तेवढं लटकन करण्यासाठी घेतला तरी चालेल. तर बघा जर आता खालचं छोटं केलं तर मग वरचं मोठं जर घ्यायचं म्हणजे छान असं बघा चौकोनी दोन्ही एकसारखे असे तुकडे करून घ्यायचे व्यवस्थित असं बघा करून झाले. त्याचं पण असंच बघा फुल करायचं, व्यवस्थित फुल केलं आहे तसं. पहिल्यांदा आपण व्यवस्थित स्टिच करून घेणार आहोत साईडनं. हा स्टिच करून झाला की दुसरा पण स्टिच करून घ्यायचा त्याच्या साईडनं मापानं. काही स्टिच करून झालं दुसरा पण असंच व्यवस्थित स्टिच करून घेऊया. मग पुढे तुम्हाला सांगतेच बाबा ते लावायचं वगैरे कसं सगळं डिटेल माहिती. आता व्यवस्थित हो हे झालेलं आहे आपलं. आता मधून कट करून घ्यायचं साईडनं बघा. एक्स्ट्रा आहे ते कट करून घेऊया व्यवस्थित धाग्यावर कट करून घेतलं. तर बघा हे लावून झालेलं. आता ह्याला बघा आपण लेस लावणार. लेस लावताना का गोल्डनची ते लेस जरी तुम्हाला हवं असले ते कुठल्याही रंगात तुम्ही लावली चालेल, किंवा ह्याच्याने मोठा अजून तुम्ही चौकोन करून घेतला मोठं ब्रॉडवाली लेस लावली तरी चालेल. इथं बघा मी लेस लावून घेतलेली आहे. व्यवस्थित लेस लावून घ्यायची दोन्ही याला पण, म्हणजे जरा युनिक काही थोडा. जरी तुम्हाला हवं असलं तुम्ही छोटी जे लटकन केले त्याला पण लेस लावली तरी चालेल. जसं पाहिजे तसं आपल्याला छान असं करता येतं. आता व्यवस्थित बघा ठेवून असं लेस लावून झालेलं आहे. एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून बाजूला काढून घेऊया. हो का झालेलं आहे आपलं एक्स्ट्रा व्यवस्थित. हो का आता बरोबर हो का ठेवताना बघा बरोबर नॉड त्याच्या मधोमध ठेवायची, म्हणजे थोडंसं अंतर ठेवून. आता मधून कट करून घेऊया. आपण जॉईंट्स घेतलेले. आता बघा ठेवायचं. फक्त ठेवताना बघा मी व्हिडिओत कसं ठेवलेलं आहे. ठेवताना बघा खालच्या साईडला बघा त्रिकोणाच्या कोण्यावर खाली बरोबर तिथे ना थोडं अंतर ठेवून नॉड लावून घ्यायची व्यवस्थित. बघा त्रिकोणाच्या कोण्यावर तिथं लॉक करून घ्यायचं. फक्त ठेवताना थोडं अंतर खाली ठेवायचं, जेणेकरून लटकन बरोबर जास्तपणा वरती जाऊन द्यायचे नाही, जेणेकरून लटकन एकसारखं दोन्ही बरोबर लागले पाहिजे. म्हणजे खालचं जे आपण जॉईन केलेलं आहे लटकन ते पण दिसून येऊ नये एवढी काळजी घ्यायची. त्याप्रमाणे जसं हे माप लावले नाही त्याच मापाने हे लावून घ्यायचं व्यवस्थित. पहिल्यांदा मधोमध असं त्रिकोणावर लॉक करून घ्यायचं व्यवस्थित. लॉक करून झाले की मग पुढे तुम्हाला सांगतेच काय करायचं. आता बघा मधोमध अशी घडी घालून घ्यायची. घडी व्यवस्थित घालायची काशी आणि त्याच्यावर बरोबर लॉक कर खालच्या साईडला फोल्ड करायचं. लॉक करून वरच्या साईडला व्यवस्थित ते नॉड बरोबर मध्येच ठेवायची, म्हणजे एका साईडला जाऊन द्यायची नाही. म्हणजे लटकन बरोबर एकसारखं येणार. मधोमध ठेवायचे लॉक करून घ्यायची. वाटलंच तर तुम्ही डबल शिलाई दिली तर झाले पॅक पण. म्हणजे आता बघा इथं दाखवल्याप्रमाणे हो का आता दुसरं पण घेतलेलं आहे असं व्यवस्थित करून व्यवस्थित त्याच्यावर असं ठेवायचं. आणि हो का बरोबर त्रिकोणाच्या मधोमध नॉडा ठेवायची आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. म्हणजे एकसारखं आपलं लटकन दोन्ही पण होणार आहे. फक्त ठेवताना जास्त पण खाली जाऊन द्यायचं, जेणेकरून खालची पण लटकन दिसली पाहिजेत आणि जेणेकरून वरती पण जाऊ द्यायचं नाही, कारण खालची ते नॉडचं वगैरे शिलाई दिसू नये एवढी काळजी करायची. आता बघा छान असं आपलं झालेलं आहे. एक्स्ट्रा आहे ते व्यवस्थित धाग्यावर कुठे असते कट करून घेऊया. आता हे ओपन करून घेऊया. ओपन करू नको व्यवस्थित छान असं बघा आपलं युनिक लटकन तयार झालेलं आहे. बघा आता जे आपण जॉईन केलेलं लटकन होतं ते बरोबर बघा लटकनाच्या आत गेलेलं आहे व्यवस्थित. जरी बाहेर येत असेल धाग्यावर कट करून घ्यायचे. आणि दुसरं पण असं बघा व्यवस्थित आपण काढून घेऊया. बरोबर झालेलं आहे बघा. एकदम छान असं युनिक लटकन आपलं तयार झालेलं आहे. साधं सिंपल छान असं बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटते. एकदम छान युनिक हो का लटकन तयार झालं आहे. तुम्ही कुठल्याही पण ब्लाऊजला म्हणजे करू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता. रंगीबेरंगी पाकळ्या प्रत्येकाच्या केल्या तरी चालते, छान वाटतं. आणि ट्रेंडिंग मग लटकन छान असं झालं. साधं सिंपल जास्त आपल्याला काही जास्त नाही. लेस लावून 3 लेअरमध्ये जरी तुम्हाला खाली अजून गुच्छ पाहिजे गुच्छ केला तरी चालेल. जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. एकदम युनिक छान असं लटकन तयार झाले. तुम्ही असं नक्की ट्राय करा. एकदम छान युनिक असं लटकन आहे. तर बघा किती छान वाटत आहे. तुम्ही जरी ब्लाऊजच्या डिझाईनला साईडला लावाय केलं तर चालेल. तर चला पुढल्या व्हिडिओ. बाय बाय. धन्यवाद.